हे बघा टोल आणलेली होती. हे बघा नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आम्ही संगमेश्वरला गेलो होतो. संगमेश्वरहून टोल आणले होते आणि कोळंबी आणली होती. तर तिचं आहे ना आता काहीतरी कालवण, आणि बघूया कोळंबीचं काय करता येते का बघूया. तर गावच्या रेसिपीचा आनंद घ्या. सो आज संध्याकाळचे आता वाजले झाले 3-3:30 वाजलेत कारण आम्हाला संगमेश्वरहून यायला थोडं लेट झालं. तर जाऊया फटाफट मागे किचनमध्ये, गावच्या किचनमध्ये, आणि आजच्या रेसिपीचा आनंद घेऊया. तर मंडळी, आपण आता गावच्या किचनमध्ये आलो इकडे, आणि किचनमध्ये आता जी मच्छी आणली त्याचं आपण काय काय बनवणार आहे. हे बघा टोल आणलेली होती. हे बघा किती 3 टोल होते ना, 3 टोल, आणि इकडे कोळंबी पण साफ केलेली आहे. आता ह्याचं काय बनवणार आहेस? ग्रेव्ही रस्सा बनवणार आहे. ओके. सगळ्याचा रसाच करणार, कारण सगळेजण कोण खाणारी नाही, फक्त खाणारी कोण आम्ही ती दोन. आणि आप्पा तर व्हेजिटेरियन आहे. मग त्यांना भाजी बनवावी लागेल. आणि कोळंबीचं काय? अशी जराशी सुकं घालायची. ओके. इकडे वाटण्यासाठी आपण इकडे घेतलेला आहे सर्व. कांदा आहे, कोथिंबीर आहे, खोबरं आहे, लसूण, आलं, मिरची, धणे. ओके. धणे पण त्यावेळी ॲड करायचे. सो पहिलं वाटण करून घेऊया. आणि आजची आपली रेसिपी बनते ही या छोट्याशा गॅसवरती. हे बघा इकडे कढई पण तापली आहे मस्तपैकी, आणि हे तेल गेलेलं आहे. आणि हा आम्ही वाटण केलेला मसाला आहे. कमी करू जरा. आम्ही फर्स्ट टाईम ह्या गॅसवरती बनवतो आहे. आम्ही आणला आहे आउटडोअर कुकिंगसाठी हा गॅस छोटासा. त्याचा हा एक बाटला आहे. तो बघूया आता आपली रेसिपी होईल काय माहिती नाही. त्याच्यावरती व्हायला पाहिजे, तर मच्छी शिजायला काही जास्त टाईम नाही लागत. आणि हे टाकलेलं आंब्याची फोडं, हे बघा. आणि आता कसे आंबे थोडेसे पिकलेले मिळतात, पण हा थोडा आंबट आहे. तर ही आंब्याची फोडं टाकलेली आहे. आपल्याला थोडंसं पातळच करायचं आहे, असं आहे की भातावरती पण होईल. हे बघा मस्तपैकी रश्श्याला एकदम कड आला आहे, उकळी फुटली आहे चांगली. आता ही मच्छी त्यामध्ये सोडून घेऊया. हो हो. ह्याला जास्त काटे असतील काय रे? हां, तिने अजून एक मासा टाकलेला दुसरा, पण तो छोटा टोल होता. त्याला कदाचित काटे असू शकतात, बारीक बारीक काटे असतील त्याला. गॅस एकदम छोटा ठेवला आहे, कारण ह्याला जास्त गॅसची गरज नाही मला वाटतं. कारण मच्छीला कसं शिजायला जास्त टाईम नाही लागत, शिजून जाते लगेच. चला, आपला रस्सा तर झालेला आहे. आणि आता ही कोळंबी काय कांद्यामध्ये ना, कांदा टोमॅटोमध्ये. ओके. हे बघा कोळंबीचा आम्हाला मस्तपैकी 100 रुपयाचा वाटा मिळाला. आणि हे बघा मस्त साफ केलेली आहे त्या साईडला. आणि काय टोमॅटो आणि आंबा कटिंग केलेला आहे. आणि कोळंबी मेन आहे ना, टोमॅटो आणि कांद्यामध्येच मस्त लागते. अजून काय ॲडिशनल ग्रेव्ही वगैरे काय यूज नाही करायची त्याला.
चला कोळंबी टाकून घेऊया मस्तपैकी. हां हां हां. त्या आंब्याची फोडं पण टाकलेली त्यात, आंबटपणा. आता हे लावच नाही ह्याला. कोणी काय कशाला? त्या काठीला लावतो बार्बिक्यू करायला. मस्त मसाला एकदम प्रॉपर लागलाय. मीठ ऑलरेडी टाकले. मीठ नाही टाकणार आता ॲडिशनल वरून. हे गेलेलं आहे वरून कोथिंबीर. त्याच्यामध्ये मिरची टाकायला पाहिजे होती काय? आता गरमी आहे, जास्त तिखट पण नाही खायची. हां ना, खूप गरम होतं गावाला. तर मंडळी इकडे रस्सा पण मस्त रेडी झाला आहे आणि इकडे मी जेवायला पण बसलो आहे. हे बघा मस्त 2 पीस घेतले आहेत. हे बघा बारीक टोल होती, मस्त शिजले एक नंबर. आणि भात आणि हे जे कालवण आहे, रस्सा आहे ना, त्याच्यावर हे असंच खायला एवढं छान लागतं, भारी एकदम. या मस्तपैकी जेवण करायला. आणि आपलीकडे कोळंबी पण आलेली आहे. हे बघा कोळंबी मस्त शिजली आहे, गरम गरम आहे एकदम. आणि रस्स्याला कलर बघा काय भारी आला आहे. आणि त्यात टाकलेलं होतं आंब्याचं फोड. हे बघा. चला या मस्त जेवायला. खूप लेट झालं आहे तरी पण या जेवायला मला खूप भूक लागली होती. तर चला मंडळी मस्त जेवण वगैरे झालं आहे आणि थोडं जेवण लेटच झालं. आणि मला आज मच्छी खायची होती म्हणून मी थांबलो, बोललो नंतर जेवतो मच्छी वगैरे झाल्यानंतर. थोडं लेट जेवलो आहे. ठीक आहे, तर रात्री थोडं लेट जेवू. सो चला आता जरा जातो वाडीत. पोरीकडे जरा खेळायला जातात होळीच्या भाटल्यात. संध्याकाळचा डाव रंगतो इकडे, जातो जरा तिकडे, नंतर मग घरी. संध्याकाळ आमच्या इकडे अशीच जाते होळीच्या भाटल्यात. आज होळीच्या भाटल्यात पोरं भरपूर आहेत खेळायला. काय माहिती खालतून सुजय वगैरे आलाय वाटतं. आणि काय वाडीतला नजारा झाला एकदम सुंदर असं वातावरण, जबरदस्त. पाऊस येतोय काय माहिती नाही. फुल किचाट संध्याकाळचा हा माहोल असतो आमच्या इकडे होळीच्या भाटल्यावर खेळायला. पोरं बघा एकदम धुमशान घालतात. हे बाकीचे कुठे गेले? हा हे आर्यन उतरलाय. हे किती पाहिजे? अरे सोडला ना कॅच. आउट. 44 करा. थोडा आंबट आहे. आल्यापासून एवढे आंबे खातोय ना हिशोबाच्या बाहेर. हे लय आंबट आहे रे. हा खाऊन बघ. अडी घातलेले तेव्हा खाऊन तू संध्याकाळी आलास ना 10-15 ते आम्ही 10-15 असेच ठेवतो.